नमस्कार. तारा न्यूज प्रस्तुत नवदुर्गा स्पेशल या विशेष कार्यक्रमामध्ये मी सुरेखा तुमचं मनापासून स्वागत करते. मांगल्य आणि आदिशक्तीचा उत्सव असलेल्या शारदीय नवरात्रीला सुरुवात झाली आणि तारा न्यूजच्या माध्यमातून आपण विविध क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या महिलांशी संवाद साधतोय. स्त्री म्हणजे नुसता घराचा कणा नाही तर समाजाची खरी ताकद आहे. आज आपल्यासोबत एक असंच व्यक्तिमत्व आहे ज्यांनी गेली 3 दशकं स्त्रीविषयक प्रश्नावर काम केले. साहित्यिक, सामाजिक उपक्रम आणि उद्योजकतेच्या माध्यमातून महिलांना दिशा देण्याचा काम त्यांनी केलेला आहे. संपादक, अध्यक्षा, सखी संपदा चॅरिटेबल मंच याच्या माध्यमातून स्त्रियांच्या आयुष्यात बदल घडवणाऱ्या स्वप्नाच्या देवी घाडगे अर्थातच जीजी या नावाने ओळखले जाणारं व्यक्तिमत्व आज आपल्या सोबत आहे. तर नमस्कार. नमस्कार. तारा न्यूजमध्ये तुमचं मनापासून स्वागत. मी पण तारा न्यूजची फार आभारी आहे, मला तुम्ही संधी दिलीत बोलायची. तर मॅडम, मला सगळ्यात पहिला तुम्हाला असं विचारायचं आहे, गेली 3 दशकं तुम्ही महिलांच्या विषयक प्रश्नावर काम करताय, तर याची प्रेरणास्थान नेमकं कुठून मिळालं तुम्हाला? प्रेरणास्थान ते बहुतेक माझ्या वडिलांकडनं किंवा मी ज्या घरात वाढले, माझे आई वडील लोकनेते BR काका शिंदे आणि श्रीमती कांचनमाला शिंदे यांनी जो राजकारणातनं समाजसेवेचा जो विडा उचललेला होता. घर राजकारणी असल्यामुळं घरी वसंतदादा, यशवंतराव चव्हाण, पवारसाहेब, पतंगराव कदम साहेब हे लोकांचा सतत प्रचाराच्या निमित्ताने राबता व्हायचा. वयाच्या 6व्या वर्षापासून मी त्या लोकांच्या बरोबर प्रचाराला जात होते. अच्छा. तर ते करताना माझ्या बाबांचं मी बघितलेलं होतं की राजकारण म्हणजे आत्ताची जी राजकारणाची व्याख्या आहे ती फार वेगळी आहे, पण बाबांची व्याख्या होती ती समाजकारणातून राजकारण. पण माझ्या आयुष्यात एक वेळ अशी आली की मी खूप खचले होते. त्यावेळेला माझ्या बाबांनी मला जिजाऊंचं एक चरित्र दिलं आणि सांगितलं की महाराष्ट्राच्या मुली रडत नाहीत, लढतात. त्यामुळं ते प्रेरणास्थान त्यांना मानून मी फक्त स्त्रियांसाठी काम करायचं असं ठरवलं आणि मग सखी संपदाची स्थापना झाली. त्यात मी पहिल्यांदा सखी संपदाचा दिवाळी अंक काढत होते. त्याच्यानंतर सखी संपदा मंचची, महिला मंचची स्थापना झाली. मग त्यातनं आम्ही वेगवेगळे उपक्रम घ्यायला लागलो. त्यात मला बऱ्याच म्हणजे आता 3 दशकातल्या वेगवेगळ्या सख्या ज्या इथे कोल्हापुरात नाहीत किंवा बाहेर गावच्या ज्या इथे होत्या त्यांनी मदत केली. आत्ता सध्या आदरणीय आरती पाटील असतील किंवा डॉक्टर विद्या साळोखे, कविता साळोखे, संगीता खाडे, ईशा थोरात, नीता पवार अशी बरीच नावं तुम्हाला सांगता येतील. ह्या मुली माझ्या बरोबर आहेत आणि आपल्या सखी संपदाचं एक वैशिष्ट्य आहे, पूर्ण महाराष्ट्रातल्या बायका आपल्या सखी संपदा मंचला जुळलेल्या आहेत. कारण ऑनलाईन बिझनेस करताना बायकांना, सगळ्या बायकांना संधी द्यायची. मग बीड, मुंबई, पुणे, सांगली, सातारा, कोल्हापूर इथल्या सगळ्या बायका आहेत. उद्योजक जे आपला ग्रुप आहे त्याचं जे चालवते निवेदिता पोकळे किंवा वंदना सारापुरे, ती बेंगलोरची आहे. निवेदिता ठाण्याची आहे. पण त्या इतकं उत्तम पद्धतीनं ते सगळं कंडक्ट करतात म्हणजे तिकडं मला लक्ष पण द्यायला लागत नाही. जगातील कुठलीही स्त्री माझी स्त्री आहे या विचारामागचं तत्वज्ञान नेमकं काय आहे? माझ्या जीवनाचं मी एक म्हणतो ना आपण घोषवाक्य किंवा आपण एक ध्येय ठेवले की जगातली कुठलीही स्त्री असू दे ती माझी आहे. हे तत्वज्ञान नाही, हा भगिनी भाव आहे. अच्छा. पुरुषांचा कसा बंधुभाव असतो तसा माझा हा भगिनी भाव आहे. आता कित्येक मागच्या पिढीतल्या स्त्रिया तुम्हाला असं म्हणतील की माझ्या वाट्याला जे आलं, माझ्या वाट्याला जे दुःख आलं, वेदना आली, त्रास आला, तो माझ्या मुलीला नको. बरोबर. तर मला असं वाटतंय मागच्या पिढीतल्या स्त्रियांनी सहन केलं असेल, पण आता या पिढीतल्या मुलींनी सहन करायला ते नको. म्हणून मला असं वाटतं की हा भगिनी भाव आपल्यामध्ये जागृत करून एकमेकीच्या सोबतीनं आपण जायला पाहिजे. कारण ना स्त्रियांवरती नेहमी एक आरोप केला जातो, स्त्रिया मत्सरी असतात, स्त्रिया एकमेकींचे पाय ओढतात. खरं तर मत्सरामुळं झालेले गुन्हे जास्तीत जास्त पुरुषांच्या नावावर आहेत. पण एक स्त्रीला एका विशिष्ट चौकटीत बसवून बदनाम करण्याचं कार्य
पिढ्यानपिढ्या झालेलं आहे. तर ते आपल्याला पुसून काढायचं आणि मला असं वाटतं की सखी संपदा मंच ते अतिशय उत्तम पद्धतीने करत आहे. आज आम्ही जवळजवळ 1000-1500 बायका एकत्र काम करतो आहे, पण तिथं कुठंही वादाच्या ठिणग्या किंवा मत्सराचा अग्नी कुठंही नाही दिसत. प्रेमाने भगिनी भावानेच आम्ही पुढे चाललो आहे. अच्छा, आता तुम्ही बऱ्याचदा सखी संपदा चॅरिटेबल मंचचा उल्लेख केला, तर या उपक्रमाची नेमकी सुरुवात कशी झाली? आधी सखी संपदा दिवाळी अंक काढतच होते मी. ओके. मग त्या निमित्तानं मी लेखिकांना म्हणजे त्यावेळेला माझ्याकडे सुहास शिरोळकरांनी लिहिलेलं आहे, शैलजा राजेंनी लिहिलेलं आहे, त्यावेळेला ते लोक बाबा कदमांनी लिहिलेलं आहे माझ्या अंकात. त्यावेळेला मला असं वाटलं की ह्या अनुषंगाने आपण ह्या बरोबरीनं महिलांसाठी पण काम केले पाहिजे. माझं वय खूप लहान होतं, पण मला म्हणजे माझ्या मुलींची घरातल्यांची साथ लाभल्यामुळं मी हे काम करू शकले. पुढे जाताना आपल्याला महिलांच्या समस्या किंवा आम्ही जे महिलांचं आता समुपदेशन करतो तेव्हा असं दिसते की महिला खूप पुढं गेल्यात, पण त्यांचा वैचारिक स्तर अजून सुधारायला पाहिजे. किंवा जे आपण आरोप करतो की आता मुली लग्नाला तयार नाही आहेत, मुलींच्या अपेक्षा फार वाढल्यात. मला नम्रपणे इथं अगदी हात जोडून सांगावं असं वाटतं, पिढ्यानपिढ्या युगाने युगे तुम्ही तिला त्या चौकटीत बसवले आणि तुम्ही तिला सांगितले की तूच स्वयंपाकघर सांभाळायचं आहे, तूच मुलं सांभाळायचे, तूच सगळं करायचं आहेस. आणि मग ह्या विषयाला छेद देण्यासाठी काय करायचं, तर समता आली पाहिजे. समाजामध्ये ज्या वेळेला समता येईल त्यावेळेला आपण एखाद्याला समाज म्हणून तोंड दाखवायला जागा राहील. आपल्याला समाज म्हणून आपल्याला यशस्वी व्हायचं असेल तर मला असं वाटलं की आपण समाज म्हणून आपलं काय कर्तव्य आहे, तर समता आणणे. स्त्री पुरुष समता ज्या वेळेला समाजात येईल त्यावेळेला काहीच प्रॉब्लेम राहणार नाही, असं माझं स्वतःचं मत आहे. आता या मंचच्या माध्यमातून किंवा वैयक्तिक माध्यमातून तुम्ही ऑनलाईन आणि ऑफलाईन महिलांना बाजारपेठ मिळवून देताय, तर याचा अनुभव नेमका कसा आहे? आम्ही ज्या वेळेला प्रदर्शनं वगैरे ऑफलाईन ज्या वेळेला करतो त्यावेळेला थोडासा त्रास होतो आम्हाला. म्हणजे तो सगळा महिलाच असल्यामुळे आम्ही तो सगळा मोठा स्टॉल उभे करणे किंवा काय तो थोडा त्रास होतो, पण प्रतिसाद उत्तम मिळत असतो. आता काय झालं, घरी बसून मला ती वस्तू हवी ही मानसिकता वाढल्यामुळं ऑनलाईन बिझनेसला खूप मागणी आहे. आता आपल्या ऑनलाईन बिझनेसच्या समूहावर जवळजवळ 500 बायका ऑनलाईन बिझनेस करतात आणि तिथं उत्तम प्रतिसाद आहे त्याला, कारण पूर्ण महाराष्ट्रातल्या बायका तिथं आहेत. त्यामुळं तिथं त्यांना, आणि असं मी सतत सांगत असते की संधी द्या. कदाचित तुम्हाला एखादं वस्तू खराब लागली तर विक्रेत्यांनी पण नम्रपणाने घ्यावं आणि खरेदीदारानं पण नम्रपणानं घ्यावं. आपण एकमेकीच्या सोबतीनं पुढं चाललो आहे किंवा जायचं आहे आपल्याला. त्यामुळं एकमेकीचा द्वेष न करता, एकमेकीला उन्हधुनं न बोलता आपण पुढं जायचं आहे. हे सगळं म्हणजे जीजी म्हणून मी करत असते त्यावेळेला सगळ्या मुली, म्हणजे माझ्यापेक्षा मोठ्या पण आहेत, पण ह्या सगळ्या मुली माझं ऐकतात. आणि त्यामुळे इतकं छान स्मूथली चालले की मला त्याचा अभिमान आहे. कलाकारी म्हणून एक आमचा समूह आहे, त्याच्यावर आम्ही कलाकारांना प्रोत्साहन देतो. चित्र काढणाऱ्या, रांगोळी काढणाऱ्या, त्याच्या वेगवेगळ्या स्पर्धा घेतो. तिथंसुद्धा नवीन नवीन मुलींना इतकं प्रोत्साहन मिळतं की कोणीतरी आपलं कौतुक करते. स्त्रीला दुसरं काही नको असतं खरं म्हटलं तर, घरातून असेल नाही तर बाहेरून असेल, तिला फक्त सन्मानाचे 4 शब्द, कौतुकाचे नाही, सन्मान पाहिजे असतो तिला. त्यामुळं आपण तो सन्मान कुठून तरी त्यांच्या मनात चांगुलपण त्यांचं बाहेर काढण्यासाठी आपण तो पेरतोय. सखी संपदा हेच काम करते आपलं. आणि माझे बॅकबोन असलेले आरतीताई किंवा विद्याताई, कविता, संगीता, नीता, ईशा थोरात, हे सगळे लोक त्याच्यासाठी राबतात. आता गंधाली जाधव म्हणून एक बीडच्या आमच्या सखी आहेत, त्या मुलीनी तुम्हाला सांगते सगळ्यांना इतकं ती कुणाच्याही लेखावर व्यक्त होताना ती इतकी उत्तम पद्धतीने व्यक्त होत असती की तिला आम्ही उत्तम प्रतिसादाचं बक्षीस दिलं आहे 1 वर्षी.
आणि आमचे प्रत्येकीचे वाढदिवस, एकमेकींचे वाढदिवस करणं, किंवा हा जो काही घरातून दुर्लक्षितपणा जो महिलेकडं होतो, तिथं आपण ते हे करून तिच्यातले गुण, आता स्वलिखित आपला जो समूह आहे तिथे पुरुष पण आहेत, महिला पण आहेत, कारण आपण समतेसाठी काम करतोय म्हटल्यावर आपले काही पुरुष वैरी आहेत म्हणून आपण त्यांना वागवत नाही आहे, मित्र म्हणूनच आपण त्यांच्याकडे बघतो. तिथे सगळे लिहिणारे आहेत, लेखक आहेत, तिथं चांगले लेखिका आहेत. आता तिथं चांगल्या इंग्रजी माध्यमातून शिकणाऱ्या मुलीसुद्धा लिहायला लागल्यात. म्हणजे ह्या 14 वर्षात मुलींनी तिथं अतिशय चांगलं लिखाण तिथं केले. आणि डॉक्टर आहेत, इंजिनियर आहेत तिथे मुली, काही लेक्चरर आहेत, काही प्राध्यापक आहेत. पण ह्या मुलींना साहित्याची आवड निर्माण झाली. मराठी अभिजात भाषेसाठी आम्ही 10 वर्षापूर्वी दर्जा मिळावा म्हणून आम्ही 10-15 वर्षापूर्वी राष्ट्रपती, पंतप्रधान यांना आम्ही पत्र लिहिली होती. मणिपूरचं झालं त्यावेळेला पण आम्ही पत्र अभियान हे करतो. मध्ये आम्ही वर्षातून एक आम्ही ऐतिहासिक ठिकाणी सहल नेत असतो. तर आम्ही यावर्षी 6 एप्रिलला ताराराणींच्या समाधीवर गेलो. तर तिथं नदीकाठच्या शेळा उचलून येसुबाईंच्या समाधी शेजारी उघड्यावर ताराराणींच्या शेळा पडल्या होत्या. मग आम्ही त्याच्यासाठी सुद्धा आम्ही जवळजवळ 1000 पत्र पंतप्रधान, परत त्या संबंधित पुरातत्व खात्याचे लोक, छत्रपती घराणे यांच्याकडे सगळ्यांकडे आम्ही ती गोष्ट प्रकाशात आणून दिली. एक नागरिक म्हणून, एक इतिहासप्रेमी म्हणून आपलं हे काम आहे. बरोबर. आणि आपल्याला काही कोणाशी भांडण करायचं नाही, नम्रपणानं सुद्धा आपण मागू शकतो आणि ते मिळतं आपल्याला. आणि त्याचा ते लक्षात घेऊन त्याच्यावर कार्यप्रक्रिया चालू आहे. ज्यांना आम्ही पत्र लिहिली होती त्यांचे वैयक्तिक फोन मला आलेले आहेत की आम्ही त्याच्यावर कार्यवाही चालू केली. हे यश आहे आपलं. खरंच ही खूप अभिमानाची गोष्ट आहे, कारण महिलांना सन्मान मिळणं हे खूप महत्त्वाचं आहे आणि त्यामुळे त्यांच्या कलागुणांना सुद्धा वाव मिळतोय. आणि हे पुरातत्व जे आता ऐतिहासिक गोष्टी ज्या आजच्या पिढीला माहीत नाही, हे तुमच्या उपक्रमामधून ह्या आजच्या पिढीपर्यंत पोहोचतात, तर ही खूप अभिमानाची गोष्ट आहे. तर सखी संपदा नोकरी संदर्भ या उपक्रमातून आजपर्यंत किती महिलांच्यापर्यंत या संध्या तुम्ही नाही, आता तिथे 200-250 लोक आहेत. जशी नोकरी संदर्भामध्ये जाहिराती, तिथं माझा एक मित्र आहेत संघसेन जगतकर म्हणून, अंधश्रद्धा निर्मूलनचे कार्यकर्ते आहेत, ते तिथं मला मदत करतात. त्यावेळेला तिथं काही आपल्याला अडचण आली, फक्त आपण वशिला लावण्याचं काम करत नाही, काही अडचण आली त्यांना तिथे त्या प्रक्रियेत अर्ज भरण्यात किंवा कशात, तर आम्ही दोघं मदत करत असतो त्यांना. आणि उद्योग भवनच्या काही योजना असतील महिलांसाठी किंवा मुलांच्यासाठी, त्या तिथं सांगत असतो आपण. घरगुती व्यवसाय कसे करावे ह्याचं आपण तिथं मार्गदर्शन करत असतो, की कुठल्या पद्धतीनं केलं तर तुम्हाला कशी बाजारपेठ मिळेल हे आपण त्यांना तिथं सांगत असतो. आणि चांगला उत्तम प्रतिसाद आहे त्याला. आपण तिथे एक 500 मेंबर आहेत आपल्याला. ऊसतोड कामगार, हमाल बांधव आणि घर सख्या यांच्यासाठी जे तुम्ही काम करता, त्यावेळी तुम्ही ते काम करत असताना कोणती आव्हाने किंवा कोणत्या अडचणी येतात का तुम्हाला? आता ऊसतोड कामगारांसाठी पावसाळ्यामध्ये त्यांना म्हणजे अगदी सुळसुळीत साड्या असतात त्या नायलॉनच्या, त्या लागतात. तर म्हणजे एक पत्रकार मित्र आहेत निलेश जाधव म्हणून, तर त्यांनी मला सांगितलं की जी आपल्याला असं मदत करायला पाहिजे. हे 12 वर्षापूर्वी. मग आपण म्हणजे कोल्हापूरपासून कुंभी कासारी ते सोळांकूरपर्यंत त्या ऊसतोड कामगारांच्या पाड्यावर जाऊन तिथं आपण त्यांना जवळजवळ 1000 साड्या वाटल्यात आत्तापर्यंत. म्हणजे तिथं तरी म्हणजे एका 17 दिवसाच्या बाळंतणीला आम्ही सगळं पूर्ण बाळंत विड्यासकट सगळं, म्हणजे लहान बाळाचं सगळे काय त्यांना हवे ते सगळं तिथं आम्ही जाऊन देऊन आलो. ही मदत आम्ही तिथं पाड्यावर जाऊन करत असतो. म्हणजे ऊसतोडी असू देत किंवा वीटभट्टी कामगार असू देत, तर तिथं. आणि मग जर दसऱ्याच्या वेळेला आम्ही ज्या घरी काम करणाऱ्या सख्या असतात किंवा भाजी विक्रेते असतात, त्यांना आम्ही दसऱ्याच्या वेळेला, आमच्यासाठी त्या दुर्गाच आहेत घर सख्या. कारण माझ्यासारखी स्त्री जेव्हा बाहेर काही काम करायला जाते त्यावेळेला पूर्ण घर माझी घर सखी सांभाळत असते. मग ती आहे म्हणून मी आहे. बरोबर. मी आहे म्हणून ती नाही आहे, ती आहे म्हणून मी आहे. हे जर मी लक्षात ठेवलं, आणि ती माझी नोकर नाही आहे, ती मैत्रीण आहे माझी, म्हणून मी तिला घर सखी म्हणते नेहमी.
तर त्या घरसख्यांचा आम्ही सत्कार करत असतो. भाजी विक्रेत्या महिला आहेत गरीब किंवा पानपट्टीचं दुकान चालवणाऱ्या, त्यांचा आम्ही दसऱ्यामध्ये असं सत्कार करत असतो. हमालबंधूंसाठी आम्ही एक वर्षी उपक्रम घेतला होता. तिथे आम्ही त्यांना जवळजवळ 500 शर्ट लक्ष्मीपुरीत जाऊन टॉवेल टोपी आणि असं शिवून घेतले होते वडगाववरून एका व्यक्तीकडून, आणि ते तिथं आम्ही हे केले होतं. आणि हा आमचा चॅरिटेबल मंच असल्यामुळं सगळ्या मध्यमवर्गीय बायका आहेत माझ्याकडे, पण त्या मुक्त हस्तानी मदत करत असतात की जी काहीतरी एक सांगतायत आणि आपण केलं पाहिजे, ही एक माणुसकीची भावना आहे त्यांच्यात. ते असं त्यांना माहिती आहे. आणि आम्ही पारदर्शी कारभार आहे आपला. आपल्या संगीता खाडे म्हणून ज्या कोषाध्यक्ष आहेत ते हिशोब वगैरे व्यवस्थित ठेवत असतात. आणि आरतीताई आणि विद्याताई उपाध्यक्ष आहेत, विद्या साळोखे, आणि आरतीताई आपल्या मानस संचालिका आहेत. त्या माझ्या बरोबरीने म्हणजे बॅकबोन म्हणतो ना आपल्याला, ते मी काही निर्णय घेतले, त्यात काही चुकलं, त्यात काही अडचणी आल्या किंवा काही त्याच्यात सुधारणा हवी असेल तर ते आम्ही सगळेजण मिळून करतो. त्यामुळे आम्ही एकमेकीच्या सोबतीन चाललोय. माझ्या मागे कुणी नाही आहे, माझ्या बरोबर आहेत सगळे. तर ही खूप म्हणजे अशी गोष्ट आहे की सगळं म्हणजे आता आपण म्हणतोय की महिलाच महिलेचा पाय ओढते, पण तुमच्या ग्रुप हा सखी संपदा चॅरिटेबल मंच याच्याबद्दल ऐकले की म्हणजे खरंच महिला महिलेबरोबर चालत गेली तर नक्की प्रगती हमखास होते, हे लक्षात येते. सखी संपदा कलाकार व स्वलिखित या संकल्पना विशेष आहेत. या उपक्रमाच्या स्त्रियांच्यावर झालेला प्रभाव याबद्दल काय सांगाल? कलाकारांना तिथे संधी मिळालेली आहे. आपण आणि स्वलिखितवर लिहायला शिकलेत. आपण काय करतो, त्यानं एक रोज सोमवारी आणि गुरुवारी एक चित्र देतो. हे चित्र बघून तुम्हाला काय वाटतंय, तुमच्या मनात काय येते ते लिहा. म्हणजे तिथनं व्यक्त होणं गरजेचं आहे. घरात चहा दे, जेवण दे किंवा काय काम हे आहे, कपडेला इस्त्रीला टाक, ह्याच्या व्यतिरिक्त तिच्याशी संवाद काही घरात सगळीकडेच असं घडत असेल असं काही मी आरोप करत नाही, पण काही घरात हा संवाद तिच्याबरोबर होत असतो. तर त्यावेळेला तिला बोलणं, तिचं व्यक्त होणं फार महत्त्वाचं आहे. ही संकल्पना 14 वर्षापूर्वी माझ्या मनात आली की तिनं व्यक्त झालं पाहिजे, आणि त्यातनं हा स्वलिखितचा ग्रुप निर्माण झाला. आणि तिथं आम्ही स्वलिखित नाव का दिले, तर तिथं आम्ही स्वलिखितच म्हणजे स्वतः लिहिलेलंच तिथं चालतं. आम्ही फॉरवर्डच्या खेळात रमत नाही. सखी संपदा स्वतः मुली विचार करायला शिकल्या माझ्या सखी संपदाच्या सगळ्या, आणि लिहायला लागल्या. हे फार म्हणजे फार कौतुकाचं आहे. म्हणजे इंग्रजी माध्यमात शिकलेल्या असू देत किंवा वैद्यकीय क्षेत्रातल्या महिला असू देत, त्या सगळ्या लिहायला शिकल्यात. म्हणजे आम्ही लिहायला शिकलो हे त्यांनासुद्धा अभिमानाचं आहे. आणि हे त्यांचं व्यक्त होणं त्यांच्या वैयक्तिक आयुष्यावर सुद्धा प्रभाव पाडतं. किंवा कलाकार असू दे किंवा लेखक असू दे, ज्या वेळेला तुम्ही लिहायला लागता त्यावेळेला तुमचं मन मांडत असता, तुम्ही तुमचं मत मांडत असता. ज्या वेळेला तुम्ही मत मांडत असता त्यावेळेला तुमचं आतलं मन जे आहे ते शांत होत असते. मग तुमचं मत चुकीचं असू दे, बरोबर असू दे, पण आपल्याला कोणीतरी चांगल्या मार्गाने नेते आणि त्या मार्गावर आपल्याला चालायचं आहे हे प्रत्येक महिलेला कळलं पाहिजे. आणि ते कळावं म्हणून आमचे हे समूह आहेत. कलाकार असू दे, स्वलिखित असू दे. आता आम्ही कथा स्पर्धा घेतली होती, तिथं आम्ही विषय दिले होते. अंधश्रद्धा आणि अंधश्रद्धा एक दिलेला, सामाजिक बांधिलकी एक दिलेला, आणि सामाजिक आणि महिलांचं शिक्षण. महिलांच्या शिक्षणावर पण खूप बोलावं असं वाटते. म्हणजे हा एक एपिसोड आपल्याला पुरणार नाही, कारण ना महिला शिकल्या. आता 10वी-12वीचे रिझल्ट बघा तुम्ही, महिला सगळ्या आघाडीवर आहेत, सगळ्या मुली आघाडीवर आहेत. पण त्या टॉपर मुली करतात काय? माझा स्वतःचा एक लेख आहे की ह्या टॉपर मुली गेल्या कुठे. तर त्यात मी लिहिले की कुटुंबासाठी त्याग करणं किंवा कुटुंबासाठी मागं राहणं हे तिला गृहीत धरलं गेलेलं आहे. मग तिच्या स्वप्नांचं काय? बरोबर. मग तिचे स्वप्न कधी पूर्ण होणार? ह्यावर समाजाने समाज म्हणून एकत्र येऊन विचार केला पाहिजे. किंवा महिला संघटनांनी नुसतं हळदी कुंकू, आणखीन काही कार्यक्रम मोठे मोठे करण्यापेक्षा ह्या अशी व्याख्यानं विवाहपूर्व समुपदेशन
किंवा विवाहाच्या नंतरचं जे काउन्सिलिंग असतं ते तुम्ही ऑर्गनाईज करा, ते तुम्ही करा. समाजात जर समाज म्हणून चांगला उभा करायचा असेल आपल्याला, सशक्त समाज म्हणतो, तिथं तर महिलांचं सक्षमीकरण झालं पाहिजे. कारण महिला सक्षमीकरण होणं म्हणजे काय, तिला माणूस असण्याला तिचा अर्थ देणं आहे. तिचं माणूस पण तुम्ही मान्य करणं म्हणजे महिला सक्षमीकरण, दुसरा काही अर्थ नाही आहे त्याचा. जेव्हा तिला इलेक्शनला तुम्ही उभा करता, कारण तुम्हाला राजकारणात घरातलं पद तुमचं घरातच ठेवायचं असतं, मग तिथं महिला आरक्षण आलं की तुम्ही उभं करता तिला, आणि तिथं मग तिला सांगता, घरातनं जातानाच तिला ताकीद असते. कितीतरी उदाहरणं आहेत माझ्या डोळ्यासमोर की तिथं तू फक्त बोलायचं नाही, सही करायची. तिचा सो कॉल्ड कोण पतिविती असतो तो पाठीमागे उभा असतो किंवा घरात भाऊ असतो, तो सांगतो की बोलायचं नाही असतो. तर तसं नको. कारण पंडित नेहरूंनी म्हटलेलं आहे की जी स्त्री कुटुंब व्यवस्था भारतातली नियोजनात उत्कृष्ट असलेली स्त्री जर ती राजकारणात आली तर तिचं राजकारण आणखीन सभ्य सुसंस्कृत होईल. आता हे जर आपल्याला खरोखर आचरणात आणायचं असेल तर मग तिला अभ्यास करायला संधी द्यायला पाहिजे, बोलायला संधी द्यायला पाहिजे. हे व्यक्त होणं तिचं आहे. कधीतरी चुकेल, तोही चुकतो आणि तीही चुकते. तो चुकतो त्यावेळेला तो पुरुष आहे, त्याला सगळं माफ आहे, आणि ती स्त्री आहे, तिनं चुकायचं नाही. ही जी चौकट आहे समाजाची, ती समाजाची चौकट पहिल्यांदा तुटली पाहिजे. बरोबर. माणूस म्हणून तिला अधिकार मिळाले पाहिजेत, बाकी काही नाही. ह्याच्यासाठी आमचा लढाई नाही आहे. आम्ही काही पुरुषांना शत्रू मानत नाही, कारण घर दोघांचं आहे आणि त्या दोघांनी सावरायचं आहे. कुणीतरी लेखकांनी एक सांगितलं की त्यानं विस्कटलं तर तिनं आवरायचं नाही. तिनं कुणी विस्कटू दे, दोघांनी आवरायचं आहे आता. कारण समता जर तुम्हाला पाहिजे असेल, तुमच्या मुलांची लग्न व्हावीशी वाटत असेल तर तुमच्या मुलाला तुमच्या स्वयंपाकघरात स्वयंपाक आला पाहिजे, तुमच्या मुलीला बाहेर जाऊन पैसे कमवता आले पाहिजेत. ही समता ज्या वेळेला येईल समाजामध्ये, त्यावेळेला आपण खऱ्या अर्थानं समाज चांगला मुलींच्यासाठी किंवा मुलांच्यासाठी आपण सक्षम समाज उभा करू. आता सगळ्यात महत्त्वाचा आणि अगदी मला उत्सुकता आहे त्या प्रश्नाचं उत्तर ऐकण्याची, तर राजश्री छत्रपती शाहू महाराज स्त्रीलेखाचे अग्रदूत या लेखनामागं तुमचं प्रेरणास्थान नेमकं काय होतं, किंवा हे लेखन तुम्ही इतकं व्यवस्थित म्हणजे इतकं परिपूर्ण केलेलं आहे की त्यातला प्रत्येक मुद्दा आणि प्रत्येक लाईन अगदी वाचावीशी वाटत असते. तर यामागं नेमकी प्रेरणास्थान नेमकं काय होतं? मला ऐतिहासिक पुस्तकं वाचायची आवड आहे, आणि हे 15 वर्षापासून माझ्या डोक्यात होतं की महाराजांनी स्त्रियांसाठी केलेलं काम किंवा स्त्रियांसाठी त्यावेळेला केलेले कायदे, 125 वर्षापूर्वी केलेले, 100 वर्षापूर्वी केलेले हे कायदे एवढे प्रकर्षाने लोकांना माहिती नाही आहेत. म्हणजे सामान्य माणसापर्यंत ते जाणं फार महत्त्वाचं आहे असं मला 15 वर्ष वाटत होतं. मग माझ्या मुली प्रियंका, वेदिका, जावई रणजित, नरेंद्र, किंवा माझे भाचे सुजित सिंह, सुजय सिंह, सत्यजित, हे सगळी मंडळी मला की लिहा तुम्ही, आणि लिहिलं पाहिजे. आरतीताई तर सांगायची काही स्वयंपाक करू नकोस, काय करू नकोस, मी सगळं तुला पाठवते पण तू लिही. म्हणजे ह्या सगळ्यांनी मला इतकं प्रोत्साहन आणि इतकी ऊर्जा दिलेली आहे. कारण पुस्तक लिहिणं आणि ते छापणं ह्या काळात आता थोडंसं कठीणच आहे, पण हा अभ्यास मी वर्षभर केला. माझ्या आई श्रीमती कांचनमाला शिंदे यांची मला त्याच्यात खूप मदत झाली. कारण काही ऐतिहासिक संदर्भ अक्कासाहेब महाराजांचा असू दे किंवा चंद्रप्रभा होळकरांचा असू दे किंवा छत्रपती शहाजी महाराज साहेब यांचा असू दे, त्यांचे संदर्भ मला आईंच्याकडून मिळाले. माझ्या जतला असतात आई माझ्या, तर त्यामुळं ते जास्तीत जास्त खरेपणावर कसं उतरता येईल ते, आणि खरं कसं, कारण शाहू महाराजांनी इतकं काम केले. कलाकार भगिनींना त्यांनी संधी दिली आहे, त्यांना म्हणजे उच्च पदाला अल्लावा बक्ष खाते जे शिक्षक होते त्यांना त्यांनी स्वतःच्या पदरी ठेवून घेतले, आणि ह्या बायकांना त्यांनी हे केलं. कृष्णाबाई केळवकर डॉक्टर आपल्या म्हणजे CPRला होत्या तेव्हा,
अल्बर्ट हॉस्पिटल नाव होतं दवाखान्याचं. तर हा आपला थोरला दवाखाना म्हणतो आपण, तिथे त्या होत्या. म्हणजे त्यांच्या आईपासून त्यांच्या सगळ्या बहिणी भावांच्या पर्यंत महाराजांनी काम केले. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपला पुत्र अपघातात निधन पावल्यानंतर त्याची पत्नी इंदुमती राणीसाहेबांना त्यांनी शिकवलेलं आहे. आणि त्यांना डॉक्टर करायचं म्हणून त्यांनी दिल्लीला मेडिकल कॉलेजला ॲडमिशन पण घेऊन गेली. पण दुर्दैवानं इंदुमती राणीसाहेब म्हणजे मॅट्रिकची परीक्षा द्यायच्या वेळेलाच महाराजांचं निधन झालं. त्यामुळे त्या मॅट्रिकपर्यंत शिकलेल्या आहेत. पण त्यांना महाराजांनी इतकी ऊर्जा आणि इतकं त्यांना प्रोत्साहन दिलेलं होतं. त्यामुळं ते इंदुमती हायस्कूल किंवा विजयमाला गृहिणीशास्त्र महाविद्यालय वगैरे त्यात स्थापन करू शकल्या, किंवा आपलं ललिता विहार बायकांच्यासाठी हे काम जे त्यांनी केलेलं आहे, किंवा बालगंधर्वांना अगदी बालगंधर्व शेवटच्या काळात विपन्न अवस्थेत असताना इंदुमती राणीसाहेबांनी त्यांना भरघोस मदत केलेली आहे. म्हणजे हे जे पेरलेलं होतं महाराज साहेबांनी ते अतिशय हे आहे. त्यांचे जर तुम्ही कायदे बघितले म्हणजे त्यांनी बायकांसाठी केलेले, म्हणजे त्यावेळेला त्यांनी तो स्त्रीचा माणूस म्हणून कसा विचार होईल, देवदासींच्या बद्दलचे कायदे बघा तुम्ही, किंवा घटस्फोट स्त्रियांसाठीचे काय, तिचं तिने 18 वर्षाची मुलगी झाली की तिने पती शोधावा, हा कायदा केलाय. म्हणजे आत्तासुद्धा आपण ऑनर किलिंगच्या ज्या वेळेला घटना बघतो त्यावेळेला हा विचार महाराज साहेबांनी आपल्याला 100 वर्षापूर्वी दिलेला आहे. हा का आपण विचारात घेत नाही, की हा माहिती करून घेत नाही आपण. किंवा शिमग्याला शिवी द्यायची पद्धत होती कोल्हापूरला, तर आईवरून शिवी द्यायची नाही असा कायदा काढलेला, स्त्रीचा उल्लेख शिवीत नको. हा कायदा किती म्हणजे आज सुद्धा तो कायदा अंमलात आणावा अशी परिस्थिती आहे देशामध्ये. म्हणजे हा जर कायदा आज सुद्धा अंमलात आणला तरी कितीतरी रागावर नियंत्रण होईल कितीतरी जणांच्या. कारण आम्ही मध्ये पत्र लिहिली होती पंतप्रधानांना, ज्या दिवशी शिवीत नाही आई त्या दिवशी मातृदिन साजरा होईल असं शीर्षक देऊन आम्ही ते पत्र लिहिली होती. त्याला काय प्रतिसाद आम्हाला मिळाला नाही. पण आमची अशी इच्छा आहे की बाई कशाला पाहिजे शिवीत, बरोबर आहे, भांडायचं आहे, रागवायचं आहे, तुम्हाला काय करायचं आहे त्याच्यावर नियंत्रण मिळवायचं सोडून तुम्ही आईवर इतक्या अश्लील आणि घाण शिव्या असतात त्या. आणि मग आम्ही कोणतरी कोल्हापुरी आहोत आणि मग नको ते आपली महाराजांची, शाहू फुले आंबेडकरांची आपली विचारधारा आपल्याला पुढे न्यायची असेल तर सुसंस्कृतता पाहिजे. कारण सावित्रीबाई रोज उठून कोणाला मारायला गेल्या नाहीत. एकदाच अंगचाटीला येणाऱ्या माणसाला त्यांनी कानफाडात लावून दिली होती. ते करूया आपण, पण रोज नाही भांडायचं. रोज आपल्या सुसंस्कृत मार्गाने जर आपल्याला काही मिळत असेल, काही आपण करू शकत असेल बायकांच्यासाठी ते करूया. समतेसाठी काम करताना मला खूप कधी वाईट अनुभव येतात. ही कोण सांगणारी आम्हाला असं पण म्हणतात लोक. पण मला राग येत नाही त्याचा, कारण तुम्ही अजून मागे आहात. 2 पावले पुढे या, 2 पावलं पुढं चाला. म्हणजे स्त्रीला माणूस समजून तुम्ही ज्या वेळेला वागाल त्यावेळेला तुमच्यातलं पण माणूस पण जाग होईल. आणि मग तुम्ही माणूस म्हणून जगायला आणि तिच्याबरोबर लग्न करायला योग्य व्हाल. हा जो आहे विरोधाभास जगण्यातला आपल्या, तो आपला संपला पाहिजे. त्यामुळं आम्ही काम करताना आता स्त्रीविषयक समस्यावर काम करताना खूप आम्हाला अडचणी तर येतच असतात. म्हणजे काउन्सिलिंगला मुलं तयार होत नाहीत. आम्हाला काय वाटतंय, विवाहपूर्व काउन्सिलिंग व्हावं. लग्नाचा खर्च हल्ली मुलींना पण पाहिजे असतो बडेजाव, आणि मुलांनाही पाहिजे असतो. तर ह्याचं काउन्सिलिंग व्हावं मुलांचं, की तो पैसा तुम्ही कुठल्या योग्य ठिकाणी गुंतवू शकता किंवा काय करू शकता. आई वडिलांनी कर्ज काढून तुमची लग्न करायची आणि मग त्यांनी इंटरफेरन्स केला संसारात, तो तुम्हाला आवडत नाही मुलीच्या आईवडिलांनी. पण मुलीच्या आईवडिलांकडनं तुम्ही सगळा पूर्ण लग्नाचा खर्च घेणार, मुलीचं पहिलं बाळंतपण घेणार, बारशाच्या मुलाचा खर्च, तुम्हाला मूल झाले त्यांनी बारशाचा खर्च करायचा. हा विरोधाभास जगण्यातला आहे ना. मग तुम्ही व्यासपीठावर काही गप्पा मारा, काही गप्पा मारा, त्या गप्पाच असतात. तुम्ही खरं वागा ना.
खरं जेव्हा तुम्ही वागाल त्यावेळेला तुम्हाला दुसऱ्यावर टीका करायला अधिकार होईल. असे लग्नातले विधी खूप छान आहेत आपल्या ज्या हिंदू संस्कृतीमध्ये लग्नाचे, पण त्याचा अर्थच आम्ही समजावून घेत नाही. एक विधी पूर्ण चुकीचा आणि पूर्ण टाकाऊ आहे की आपल्या आईच्या वयाच्या बाईनं त्या जावयाचे पाय धुवायचे. हो हो, तो एक विधी आहे. ते मी अभ्यास केल्यानंतर मला असं लक्षात आलं की ते विष्णू स्वरूप असतो जावई, मग मुलगी लक्ष्मी स्वरूप असते, मग तिचे का नाही तिच्या सासूनं धुवायचे पाय? विचार करायला गेलं तर खूप अशा गोष्टी आहेत ज्या अजूनही रूढी परंपरेनुसार चालत आहेत. तर मला इथे एक आवर्जून असं सांगावं वाटतं की मॅडमनी जे पुस्तक लिहिलेलं आहे श्री छत्रपती शाहू महाराज स्त्रीलेखांचे स्त्री उद्धाराचे अग्रदूत, हे नक्की सर्वांनी वाचावं. कारण यामध्ये इतक्या बारीक बारीक ज्या अजूनही आपल्याला काही माहीत नाहीत इतक्या गोष्टी आणि त्यामागचा इतिहास त्यांनी लिहिलेला आहे. तर ही आपल्यासाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे की त्यांनी ह्या गोष्टी आपल्यापर्यंत पोहोचवलेल्या आहेत. तर मॅडम मला तुम्हाला असं विचारायचं की तुमच्या मतानुसार आजची नवदुर्गा म्हणून तुम्ही कुणाला नवदुर्गा म्हणून हे कराल? मला सामान्य अगदी घरसखीपासून भाजी विक्रेतीपासून ती अगदी लोकसभेत काम करणारी किंवा कोण उच्च पदावर सुनीता विल्यम सारख्या पर्यंत काम करणाऱ्या ज्या स्त्रिया आहेत त्या सगळ्या स्त्रिया माझ्यासाठी दुर्गा आहेत. दुर्गा याचा अर्थ सांगते मी तुम्हाला. दुर्ग म्हणजे काय? समुद्रालगत जे किल्ले असतात त्यांना दुर्ग म्हणतात. मग तो दुर्गा हा शब्द त्या दुर्गवरून तयार झाला असेल. आयुष्याच्या प्रत्येक लाटांना ती तोंड देत ठामपणे उभी राहते, ती दुर्गा असावी. म्हणजे मला असं स्वतःचं माझं मत आहे, ह्याच्यात काही कोणाला ते चुकीचंही वाटेल एखाद्या वेळेस, पण मला नम्रपणे सांगावं असं वाटते खरंच ती दुर्गा आहे. प्रत्येक स्त्री दुर्गा आहे. रोजच्या जगण्याला ती तोंड देत देत पुरुष पण ते करत असतात, पण बाईला जितक्या अडचणी येतात तितकं सहज साध्य तिचं जगणं नसतं. तिला अडचणी येत असतात म्हणूनच ती दुर्गा आहे. ती दुर्गासारखी ठाम समुद्राच्या लाटांना कसं तोंड देत दुर्ग उभा आहे, तशी ती समुद्राच्या आयुष्याच्या लाटांना किंवा वेगवेगळ्या संकटांना रोजचं तिच्या समोरचं संकट उभं असते तिच्या, किंवा मुलांचा अभ्यास कसा घ्यायचा, भाजी काय करायची, म्हणजे तिच्या डोक्यात हजार व्यवधानं असतात. किंवा ऑफिसमध्ये एखादं प्रोजेक्ट दिले ते कसं करायचं, आणि मग त्यातून घरात काही पसारा काही हे झाला, तिने चिडचिड केली तर हां तिने चिडायचं नाही. हे जे तुम्ही तिला चौकट ठेवली आहे ती मोडा. पहिल्यांदा ती माणूस आहे, तिची पण तब्येत खराब होणार, तिला कॅल्शियम कमी होणार तिचं. आणि बायकांच्या शरीराचे इतके वेगवेगळे हे असतात की तिचं आजारपण किंवा तिचं कॅल्शियम कमी होणं, हिमोग्लोबिन कमी होणं. नुसतं महिला दिन आले की तुम्ही गाजावाजा तुमचं हिमोग्लोबिन आम्ही मोफत तपासणाऱ्या बायकांचा आम्ही कॅल्शियमच्या गोळ्या देणारे, नको. महिला दिन तुम्ही साजरा करूच नका, कारण तो फार दिन झाला आहे. महिला दिन राहिला नाही, दिन झाला आहे तो. त्यामुळं ते करू नका. त्यांना रोजच्या जगण्यात समाज म्हणून त्यांना प्रतिष्ठा द्या, समाज म्हणून त्यांना सुरक्षितता द्या, समाज म्हणून महिलांचं सक्षमीकरण होऊ दे. हे जास्त महत्त्वाचं आहे, हे फार महत्त्वाचं आहे. कारण आपण आता भ्रूणहत्या किंवा हुंडाबळी, बलात्कार हे अजूनही आपण त्याच्यावर किती वर्ष काम करतोय. मी स्त्री भ्रूण हत्यावर जवळजवळ आता 30 वर्ष झालं काम करते. पण मला असं कुठंतरी मी संपलंय माझं काम आणि मी समाधानी आहे असं नाही आहे. हे जे माझं अपयश वाटतंय मला, समाज म्हणून आपण मुलगा श्रेष्ठ आणि मुलगी कनिष्ठ हे जे पातळी आहे ती आपण ओलांडत नाही आहे अजून. ही जी पातळी आहे ती ओलांडायला पाहिजे आपण, आणि त्यातनं मुलींना पुढं जाऊ देणं. आता माझ्या एका मैत्रिणीच्या मुलांनी बायकोला मोठ्या प्रोजेक्टवर काम करायला मिळतं आहे म्हणून त्यांनी घरी राहायचा निर्णय घेतला. सगळे नातेवाईक सगळ्यांनी त्याच्यावर हसले, कारण सामाजिक मानसिकता आहे. पण तो मला म्हणला, जीजी मी हा निर्णय घेतला आहे ना मला बरं वाटते. कारण काय, मी माझ्या आई माझी नोकरी करायची, वडील माझे काम करायचे, आम्हाला आईवडिलांचा सहवासच मिळाला नव्हता.
मी माझ्या मुलांचा सहवास आत्ता भोगतोय ना, त्याच्यात मला खूप आनंद मिळतोय. म्हणजे मी हाऊस हजबंड झालो म्हणून मला काही कमीपणा वाटत नाही. अच्छा. म्हणजे हे जे आहे ही सुरुवात आहे. अजून आपल्याला खूप पल्ला गाठायचा आहे, पण ही सुरुवात आहे. अच्छा. तर आता नवरात्री सुरू आहे, सर्वत्र धामधूम सुरू आहे नवरात्रीची. तर या नवरात्री निमित्त तुम्ही आजच्या महिलेला काय संदेश द्याल? बोलत राहा, व्यक्त होत राहा आणि स्वतःच्या मतावर ठाम राहा. सगळं करताना, कर्मकांड करताना किंवा पूजा अर्चा त्याच्या तुमच्या श्रद्धेच्या आड मी येणार नाही, पण त्यात वाहत जाऊ नका. कारण माझीच कविता आहे एक, की नवरंगाचं तुला स्वातंत्र्य आहे, नवरंगांचं तुला स्वातंत्र्य आहे. ते वेगळे रंग तुला शोभूनही दिसतात, ते आम्हाला आवडतंही. पण लक्षात ठेव मुली, त्या सावित्री आईच्या साडीवर पडलेल्या त्या चिखलांच्या डागाला तू विसरू नकोस. तर मॅडम, तुम्हाला मला असं विचारायचं की आजच्या तरुण मुलामुलींना आत्मनिर्भरतेसाठी कोणत्या गोष्टींची आवश्यकता आहे? त्यांना आत्मविश्वास पाहिजे आणि स्वतःचे निर्णय पालकांवर न अवलंबून राहता आपण स्वतः घ्यायला पाहिजेत. लग्नासारखा मोठा निर्णय ज्यावेळेला माझे आईवडील असं म्हणतात किंवा माझ्या आईवडिलांच्या मनानुसार त्यांना खर्च करून पाहिजे, किंवा मुलगी म्हणते माझ्या आईवडिलांना असं स्थळ पाहिजे. हे आता तुम्ही 25च्या पुढचे मुलं मुली आहात सगळेजण. तर मला एक सांगायचं की ते लग्नाचा निर्णय तुम्ही घ्या. जर तुम्हाला त्यात काही अडचण वाटली, त्यात काही आपल्याला निर्णय घेता येत नाही असं वाटलं, तर आईवडिलांचा जरूर सल्ला घ्या. त्यांना मध्यस्थी ठरवून लग्न ठरवा. पण की नाही खर्च, अवडंबर हे टाळून, ते प्री वेडिंग शूट, पोस्ट वेडिंग शूट हे सगळं टाळून तुम्ही माणूस म्हणून एकमेकाला स्वीकारा, एकमेकांच्या दोषांसकट स्वीकारा. बाईनं असं वागायला पाहिजे किंवा पुरुषांनी असं वागायला पाहिजे, त्यानं नुसते पैसे कमवून आणले पाहिजेत, ह्या पलीकडे मुलींनी न जाता दोघांचा संसार आहे आणि आर्थिक विश्वास किंवा आर्थिक पारदर्शकता प्रत्येक घरात असली पाहिजे. एवढं मला मुलींना सांगायचं आहे की स्वतःचे निर्णय स्वतः घ्या. कारण तुम्ही नोकरीत जाता, तुम्ही करिअर निवडता, त्यावेळेला तुम्ही हट्टाने स्वतःचे निर्णय स्वतः घेता. मग लग्नासारखा निर्णय तुम्ही आईवडिलांवर कशाला सोपवता? तुमचे तुम्ही घ्या ना. अच्छा. स्त्री विषयकचे प्रश्न अजूनही संपलेले नाहीत, पण स्त्रीची उमेद मात्र वाढतच आहे. आज आपल्याला स्वप्नाच्या देवी घाडगे यांचे मोलाचे विचार आणि अनमोल मार्गदर्शन लाभलं आणि त्यांनी जो नवरात्रीनिमित्त महिलांना संदेश दिलाय आणि आजच्या तरुणींना जो संदेश दिलाय तो अगदी मोलाचा आहे. त्यामुळं मॅडम, आज तुमचं खूप सारे धन्यवाद. तुम्ही इतके छान विचार आमच्यापर्यंत पोहोचवला आणि तारा न्यूजला भेट दिल्याबद्दल खूप सारे धन्यवाद. आणि नवरात्री निमित्त तुम्हाला हार्दिक शुभेच्छा. होय, तारा न्यूजच्या सर्व प्रेक्षकांना आणि सगळ्या तंत्रज्ञ टीमला मनापासून शुभेच्छा आणि दशहऱ्याच्या सर्वांना शुभेच्छा.